मित्रांनो, काय शेतकरी बायको आहे हो. नवरा कर्ज झाला म्हणून मरून गेला ह्याचं मला काय वाटत नाही. शेतकरी आहे पण कष्टकरी आहे. बघा आता मी पाणी कसं पाजतो. शेतकरीला कधी कमी समजू नका आणि शेतकरीच्या बायकोला पण. बघा मित्रांनो, आता मी पाणी पाजायला लागले उसा मक्याला. तुम्हाला काय वाटतं, मी शेतकरी बायको आहे, माझा नवरा कर्ज करून मेला म्हणून मी पण मारावं? होतील कर्ज, त्यानं नाही मग साथ दिलं. पण माझे 2 मुले आहेत, त्यांना सपोर्ट करायचा आहे ना, त्यांना जगवायचं आहे. मी कोणासोबत झुकणार नाही. तो कमजोर होता म्हणून तो मेला. हे बघा पाणी पण जवळ आले. आता शेतात काम करण्याची मजाच वेगळी असते हो. मी एक शेतकरी आहे, कष्ट करून जगणार आणि तुमची सपोर्ट आहे मला. मित्रांनो, आता पाणी सोडलं मक्यात. आता पाणी बघा कसं पळायला लागले. पाण्याला ना रस्ता ना माप. माणसाला सगळा असतोय, मार्ग असतोय, नुसतं पुढं जायचा प्रयत्न करत नाही. फक्त फालतू का विचार करतो मनात. शेतकरी बाय कसं बघा, हे आमचं मक्क हिरवगार कसं झाले. कारण घाम गाळल्याशिवाय फळ कधी भेटत नाही. हे बघा आता कणसं पण लागले त्याला. थोड्या दिवसात ह्याची आता कणसं दाणू भरायला आलेत. आता हुरडा खायला तुम्ही या, तुम्ही पण या. कष्टाचं आहे. पाणी आलं बघा, दिसते का तुम्हाला जवळ पाणी आले. चला मित्रांनो, आता जरा गप्पा मारूया. पाण्याला मार्ग नसतं मित्रांनो. पाणी मार्ग दिसेल तिकडे जात असते, पण माणूस मार्ग दिसेल ह्याचा भटकतो इकडे तिकडं. मार्ग असताना देखील विचार करत नाही. आता पाणी येत असेल. जय हिंद दोस्तों, प्लीज सबर करा, सबर करा, हाय मित्रांनो, बघा पाणी चालू आहे. मी भरभर जाणार आहे आता जरा, कारण आता हे दंड फिरवायचं आहे. पाणीचं ओपू भरला.